नमस्कार. आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. मटणाचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही आत्तापर्यंत पाहिल्या असतील. तर आज आपण पाहूयात मटणाच्या खिम्याचे बॉल्स कसे बनवायचे, तेही अगदी चटपटीत आणि अगदी झटपट. खूपच रुचकर असे मटण खिमा बॉल्स कसे बनवायचे ते आपण पाहूयात. कोणतेही गरम मसाले न वापरता अतिशय चमचमीत, चटपटीत आणि झटपट बनणारे हे खिमा बॉल्स कसे बनवायचे ते आपण पाहूयात. या खिमा बॉल्सनाच खिमा गोळे असेही म्हणतात. त्याचं टेक्स्चर तुम्ही चेक करू शकता. एकदम झकास अशी रेसिपी आहे. चला तर मग सुरू करूयात. सर्वप्रथम ओले खोबरे किंवा सुके खोबरे 1 कप घ्या. लसूण पाकळ्या 8-10 घ्या आणि आले 1 इंच घ्या. आले आणि लसणाचे प्रमाण थोडे वाढवले तरीही चालेल. आता कोथिंबीर 1 कप घ्या. हिरवी मिरची 2 घ्या. हिरवी मिरची घातल्याने याची चव खूपच छान लागते. आता हा मसाला कोरडाच फिरवून घ्या. बऱ्यापैकी ग्राइंड झाले की या वाटणाचे 4 भाग करा, कारण हा मसाला आपल्याला 4 वेगवेगळ्या भागांबरोबर फिरवायचा आहे. त्यामुळे या वाटणातील 1/4 भाग मी ग्राइंडर जारमध्ये ठेवत आहे. आता मी टोटल खिमा अर्धा किलो घेतलेला आहे. या अर्धा किलो खिम्याचे 3 भाग करून त्यातला 1 भाग म्हणजे 1/3 खिमा मी ग्राइंडर जारमध्ये घेत आहे. आता या जारमध्ये मीठ 1 टीस्पून घ्या. कांदा लसूण चटणी 1 टीस्पून. त्याचबरोबर हळद 1 पिंच म्हणजे 1 चिमूटभर घ्या आणि धने जिरे पूड अर्धा टीस्पून टाका. हे 1 मिनिटासाठी मिक्सरमधून फिरवून घ्या. तुम्ही पाहू शकता हा सर्व मसाला खिम्यामध्ये मिसळला गेलेला आहे आणि खिमा थोडा चिकटही बनलेला आहे. हा मसाल्याबरोबर वाटलेला खिमा एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता सेम ही प्रोसिजर पुन्हा एकदा करा. म्हणजे 1/4 पार्ट वाटणाचा घ्या. पुन्हा थोडा खिमा टाका. त्यानंतर मीठ, चटणी म्हणजेच कांदा लसूण चटणी, हळद आणि धने जिरे पूड हे सर्व जारमध्ये घ्या आणि व्यवस्थित वाटून घ्या. खिम्याबरोबर हे सर्व मसाले बारीक केल्यामुळे हे सर्व मसाले खिम्यामध्ये मिक्स होतात आणि खिमा बॉल्सना म्हणजेच खिम्याच्या गोळ्यांना खूपच छान टेस्ट येते. अगदी रुचकर असे बनतात. सेम प्रोसिजर करा. सर्व हे मसाल्याबरोबर फिरवलेला खिमा त्या प्लेटमध्ये काढून घ्या आणि पुन्हा शेवटचा लॉट करून घ्या. म्हणजेच पुन्हा खोबऱ्याचं वाटण, उरलेला खिमा, त्याचबरोबर मीठ, हळद, कांदा लसूण चटणी आणि धने जिरे पूड हे सर्व मिक्सरला फिरवून घ्या. हे इथे मी हे सर्व मिक्सरला फिरवत आहे, पण तुम्ही हे दगडीत म्हणजेच खलबत्त्यावरतीही कुटू शकता किंवा पाटा वरवंटा असतो त्या पद्धतीने पाटा वरवंट्यावरती सुद्धा हे
एकजीव करून घेऊ शकता. त्याने तर चव खूपच छान होईल. 10 मिनिटासाठी हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. आता एका कढईमध्ये 3-4 टेबलस्पून तेल घ्या. तेल चांगले तापले की त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे व्यवस्थित परतून घ्या. कांदा सतत हलवत राहा, जेणेकरून व्यवस्थित भाजला जाईल. चांगला तांबूस रंगावरती कांदा भाजून घ्या. कांदा व्यवस्थित भाजून झाला की एक बारीक चिरलेला टोमॅटो घ्या आणि तोही व्यवस्थित परतून घ्या. इथे मी नॉनस्टिक कढई वापरली आहे, पण तुम्ही तुमच्याकडे जी अवेलेबल आहे, लोखंडी कढई असेल किंवा ॲल्युमिनियमची कढई असेल किंवा स्टीलची कढई असेल, ती वापरली तरीही काही हरकत नाही. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित भाजून झाला की आले, लसूण, खोबरे, कोथिंबीरचे जे शिल्लक वाटण होते ते वाटण यामध्ये टाका आणि परतून घ्या. सुरुवातीला जे आपण खोबरे, आले, लसूण, कोथिंबीर यांचे जे वाटण बनवले होते त्याचे आपण टोटल 4 भाग केले होते. खिम्याचे आपण 3 भाग केले होते. खिम्याच्या एका भागाबरोबर 1 भाग मसाल्याचा, अशा प्रकारे आपण 3 मसाल्याचे भाग आणि 3 खिम्याचे भाग हे आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेतले होते. राहिलेला जो 1 भाग होता वाटणाचा, तो आता मी इथं मसाल्यामध्ये परतत आहे. कांदा आणि टोमॅटोबरोबर हा मसाला व्यवस्थित परतून झाला की यामध्ये पुन्हा आपण कांदा लसूण चटणी 1 ते 2 टीस्पून टाकू. चटणीचे प्रमाण थोडे वाढवू शकता. मी इथं 3 टीस्पून घेत आहे. यामध्ये मीठ 1 टीस्पून टाकू. धने जिरे पूड अर्धा किंवा 1 टीस्पून टाकू. बस इथे इतकेच मसाले घ्यायचे आहेत. म्हणजे स्पेशल गरम मसाला कुठलाही वापरलेला नाही, म्हणजे खडा मसालाही वापरला नाही किंवा मसाल्याची पावडरही वापरलेली नाही. मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून झाला की यामध्ये 1 कप गरम पाणी घाला. पाणी हे नेहमी गरम पाणीच वापरावे, कारण हा मसाला आपण परतत असताना त्याचे तापमान वाढलेले असते, तर त्याचमुळेच आपल्याला पाणीसुद्धा गरमच घ्यावे लागते, तर त्याचा कट खूप छान येतो. हा मसाला 5 मिनिटं झाकून व्यवस्थित शिजवून घ्या. आता गॅसची फ्लेम बारीक केली तरी चालेल. आता हा परतलेला मसाला थंड होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास ठेवून देऊ. आले, लसूण, खोबरे, कोथिंबीरच्या मसाल्याबरोबर फिरवलेला खिमा व्यवस्थित एकजीव करून घेऊ. व्यवस्थित मिसळून घेऊ. हाताला थोडेसे तेल लावून याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ. हा खिमा अतिशय बारीक असल्यामुळे हा झटपट शिजतो. अगदीच 10 मिनिटात हा शिजून तयार होतो. खिम्याचे गोळे कसे बनवायचे ते पाहून घ्या. हाताला तेल लावून व्यवस्थित थोडासा भाग, जेवढे आपल्याला गोळे ज्या साईजचे बनवायचे तेवढे तळ हातावरती घ्या आणि अलगद फिरवा. पटकन गोळा बनतो. अशा प्रकारे सगळ्याच खिम्याचे
व्यवस्थित असे गोळे बनवून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता सगळेच खिम्याचे गोळे बनवून तयार झालेले आहेत. खिम्याचे बॉल्स करताना एक काळजी घ्या की मगाशी जो मसाला आपण परतून घेतला होता, म्हणजे कांदा टोमॅटो बरोबर मसाला परतला होता, तो पूर्णपणे थंड होऊ द्या. पूर्णपणे थंड झालेल्या या ग्रेव्हीमध्ये आता एक एक खिमा बॉल्स आपण टाकूया. हे खिमा बॉल तुम्ही चमच्याच्या मदतीनेही टाकू शकता. हे खिमा बॉल्स म्हणजेच खिम्याचे गोळे व्यवस्थित मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मांडून घेऊ. एकावर एक ठेवू नका. सगळे व्यवस्थित पसरून ठेवूया. सगळे खिमा गोळे एक एक करत मसाल्यामध्ये ठेवलेले आहेत. मसाल्यामध्ये हे सर्व खिमा गोळे ठेवून झाले की ही कढई गॅसवर ठेवा आणि गॅस चालू करा. मध्यम आचेवरती खिमा बॉल्स शिजू द्या. कढईवर झाकण ठेवा आणि 5 ते 10 मिनिटं शिजू द्या. आता छानपैकी याला पाणी सुटत आहे. हे खिमा बॉल्स हलवताना फक्त कढई हलवा, कशानेही म्हणजेच चमच्याने किंवा उलटण्याने हे खिमा बॉल्स हलवू नका. कढईच्या बाजूला धरून थोडंसं हलवलं की हे खिमा बॉल्स व्यवस्थित फिरले जातात आणि व्यवस्थित शिजलेही जातात. हे चमच्याने किंवा उलटण्याने हलवू नये, कारण खिमा बॉल्स फुटण्याची शक्यता असते. 10 मिनिटात हे खिमा बॉल्स शिजून तयार. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाका आणि सर्व करा. अतिशय चमचमीत अशी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.